पाटील सर, माजी शिक्षण अधिकारी जिल्हा परिषद जळगाव। चला तर मग आता आपण मुलाखतीला सुरुवात करूया। पहिला प्रश्न कल्याणी पाटील यांनी विचारावा। सर, तुम्ही तुमचे ध्येय कधी निश्चित केले व ध्येय प्राप्तीसाठी कसे प्रयत्न केले? ध्येय म्हणजे माणसाने जेव्हा एखाद्या क्षेत्रात पदार्पण करायचं असतं ना, तर पदार्पणापूर्वी ध्येय निश्चित करायचं असतं। म्हणजे नेमकं आपल्याला काय करायचं आहे, कोणत्या दिशेने करायचं आहे आणि कुठे पोहोचायचं आहे हे माहीत झाल्याशिवाय कोणतेही कार्य आपल्याला चांगल्या पद्धतीने करता येत नाही। शिक्षणाचं ध्येय प्रत्येक जण ठेवत असतो। हे ध्येय ठेवताना आपण विचार करतो की मला शिक्षण घेऊन पुढे काय व्हायचंय हे अगोदर आपल्याला ठरवायचं असतं। आणि आपण विद्यार्थी दशेपासून जर ध्येय निश्चित केलं तर त्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी आपण प्रयत्न करत असतो। ते प्रयत्न करत असताना अनेकांचं सहकार्य घेत असतो आणि या सहकार्यामध्ये शाळेचा मोठा वाटा असतो। विद्यार्थी दशेमध्ये ध्येय निश्चित होण्यासाठी आणि ध्येयपूर्तीसाठी शाळेचं योगदान हे सगळ्यात महत्त्वाचं आहे। आणि शाळेच्या मदतीने, शिक्षकांच्या मदतीने, आई-वडिलांच्या मदतीने, मित्रमंडळींच्या मदतीने आणि सगळ्यांच्या मदतीने आपण ध्येयापर्यंत पोहोचत असतो। आणि त्यासाठी मात्र आपल्याला परिश्रम आणि कष्ट घ्यावे लागतात। कठोर परिश्रम, भरपूर मेहनत आणि भरपूर अभ्यास ह्या सगळ्या गोष्टी जर आपण वेळच्या वेळी आणि नियोजनपूर्वक जर केल्या तर निश्चितपणे आपण जे ध्येय डोळ्यासमोर ठेवलेले आहे त्या ध्येयापर्यंत आपण पोहोचू शकतो। सर, शालेय शिक्षण महत्त्वाचे की कौशल्य शिक्षण महत्त्वाचे याबाबत आपले मत काय? शिक्षण सर्व प्रकारचे शिक्षण हे महत्त्वाचं असतं। व्यक्तिमत्वाचा विकास हा एकांगी करायचा नसतो, सर्वांगाने विद्यार्थ्याचा विकास होणं गरजेचं असतं। आणि त्यामुळे मग तो सर्वांगाचा विकास होण्यासाठी मग शारीरिक विकास, मानसिक विकास, बौद्धिक विकास, त्याच्या कौशल्याचा विकास, त्याच्या भावनांचा विकास, हा सगळ्यांचा विकास जेव्हा होतो तेव्हा माणसाचा परिपूर्ण विकास होत असतो। म्हणून सर्वांगाने विकास झाला पाहिजे। नुसतं विशिष्ट अंगाने विचार करून चालणार नाही आपल्याला, तर भावनिक, सामाजिक, बौद्धिक, मानसिक, शारीरिक सगळ्या प्रकारचा विकास झाला की मग तो विद्यार्थी सगळ्या प्रकारचे ज्ञान ग्रहण करण्यासाठी सक्षम होतो। कारण काटक शरीर असेल, चांगलं शरीर असेल, सुदृढ शरीर असेल तर त्या सुदृढ शरीरामध्ये पवित्र मन वास करत असतं। आणि मन प्रसन्न असेल तर अभ्यास किंवा कोणतीही जी गोष्ट आपण हाती घेतली असेल ती पूर्ण आपल्याला करता येते। आणि त्याच्यासाठी आपल्याला मन पवित्र ठेवावं लागतं। आणि मन पवित्र प्रसन्न ठेवण्यासाठी शरीर सुदृढ असलं पाहिजे। त्यामुळे शरीराचाही विकास झाला पाहिजे, तो सर्वांगाने झाला पाहिजे, कौशल्य विकसित झालं पाहिजे आणि बौद्धिकताही, बुद्धिमत्ताही त्याची विकसित झाली पाहिजे। त्यामुळे असे एकांगी विचार करून चालणार नाही, तर सर्वांगाने विचार करून आपल्याला कौशल्य आत्मसात करायची आहे, हातोटी आपल्याला आत्मसात करायची आहे, आपल्याला विशिष्ट टॅक्ट आत्मसात करायची असते। मग ती अभ्यासाची असेल, कामाची असेल तर ती आपल्याकडे असली पाहिजे। सर, शिक्षण क्षेत्रातील नेहमी होणाऱ्या बदलाबाबत आपले मत काय? बदल हा माणसाचा अविभाज्य घटक आहे। बदल झाला पाहिजे। जसं पाणी एका ठिकाणी जर राहिलं डबक्यात तर ते कसं होतं, वास यायला लागतो। म्हणून पाणी वाहत असलं पाहिजे। तसंच माणसाच्या जीवनामध्ये बदल हा अपेक्षित आहे। जर आपण बदल घडून आणला नाही तर आपण एकाच ठिकाणी राहू शकतो, स्थिर राहू शकतो। त्यामुळे बदल हा होणं गरजेचं आहे आणि हळूहळू परिस्थितीनुसार बदल होत असतो। बदल काही चुटकीसरचे होत नाही। बदल करण्यासाठी परिश्रम, मेहनत ह्या सगळ्या गोष्टी अपेक्षित असतात। वेळ द्यावा लागतो, वेळेचा सदुपयोग आपल्याला करावा लागतो। वेळेचा सदुपयोग करून
आणि विशिष्ट पद्धतीने परिश्रम करून विशिष्ट ध्येय गाठण्यासाठी योग्य मार्गाने जाऊन आपल्याला जर बदल करून घेणं गरजेचं असतं. म्हणून बदल हा अपेक्षित असतो. परिवर्तनाशिवाय विकास नाही, बदलाशिवाय आपल्याला पर्याय नाही. आपण गतिमान राहतो. बदल म्हणजे गतिमानता आणि एका ठिकाणी थांबणं म्हणजे स्थितिशीलता. आणि स्थितिशीलता बदलवण्यासाठी स्थित्यंतर होणं गरजेचं असतं. आणि स्थित्यंतर म्हणजेच बदल, आणि हा बदल अपेक्षित असतो. लहान मुलगा असेल, हळूहळू त्याचे शारीरिक बदल होत असतात, मानसिक बदल होत असतात, आणि मग हळूहळू एक बदल होत होत तो मोठा माणूस होतो. लहानपणी ज्या गोष्टी आहेत त्या आपल्याला सगळ्या माहिती नसतात, पण समाजामध्ये डोळ्याने, कानाने ऐकून आणि अभ्यासाने आपण सगळ्या गोष्टी आत्मसात करतो आणि हळूहळू आपल्यामध्ये बदल होत जातो. आणि एक आपण समाजमान्य, समाजाला योग्य असं व्यक्ती, समाजाला योग्य असं, समाजामध्ये योग्य असा नागरिक आपण त्यामुळे होत असतो. आणि म्हणून बदल हा जीवनाचा अविभाज्य भाग आहे असं मला वाटतं. सर, आदर्श शाळा कशी असावी याबाबत तुमचे मत काय? आदर्श शाळा म्हणजे विद्यार्थी आदर्श असेल की शाळा आदर्श होते. त्या शाळेमध्ये असणारा प्रत्येक घटक हा आदर्श असला की शाळा आदर्श होते. आदर्श म्हणजे काय? योग्य. आदर्शाच्या काही फार वेगळ्या कल्पना नाही पहा. आदर्श म्हणजे योग्य दिशेने आपलं कामकाज चाललंय असलं पाहिजे. योग्य दिशेने शाळेतले शिक्षक तुम्हाला ज्ञान देत असतील, योग्य दिशेने तुम्ही अभ्यास करत असाल, योग्य सगळ्या प्रकारच्या शाळेने ज्या परिस्थिती तुमच्यासाठी निर्माण करून दिलेली आहे त्या परिस्थितीमध्ये सगळे सहभागी होत असाल तर आपोआपच तुमचा विकास होईल, तुमचं ज्ञान वाढेल, तुम्ही समृद्ध व्हाल. तुम्ही समृद्ध झाला म्हणजे शाळा समृद्ध झाली, आणि शाळा समृद्ध झाली म्हणजे शाळेची आदर्शता वाढली. आदर्श म्हणजे काही वेगळं नाही, एक चांगल्या गोष्टी शाळेमध्ये घडत असल्या म्हणजे शाळा आदर्श आहे. आणि ह्या चांगल्या गोष्टी घडवायच्या असतील तर शाळेमधले सगळे घटक, मग संस्था चालक असतील तुमचे, मग तुमचे शिक्षक असतील, तुमचे पालक असतील, तुमचे आई वडील असतील, तुमचे मित्रमंडळी असतील, शाळेतले विद्यार्थी असतील, प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने योग्य असं योगदान जर समाजामध्ये देत असेल, योग्य पद्धतीने वागत असेल, त्याचे आचार विचार आणि उच्चार या सगळ्या गोष्टी जर चांगल्या असतील तर ती शाळा ही समृद्ध होते. आणि समृद्ध शाळा शिक्षक अभ्यासपूर्वक आपला अध्ययन करत असतील आणि अध्ययन करून तुम्हाला शिकवत असतील, तुमच्या सगळ्या समस्यांचे ते आकलन निवारण करत असतील, तुमच्या समस्या ते समजून घेत असतील आणि त्या सोडवण्याचा प्रयत्न करत असतील. तुम्हाला काय येत आहे आणि काय येत नाही हे तुम्हाला जर कळायला लागलं की जे येत नाही ते करण्यासाठी तुम्ही प्रयत्न करायला सुरुवात कराल. आणि सगळ्या गोष्टी जेव्हा तुम्हाला यायला लागतील तेव्हा तुम्ही विद्यार्थी चांगले तयार होणार, शिक्षक चांगले तयार होणार, संस्था चांगली तयार होणार. शाळा आदर्श करणं म्हणजे तुमच्यासाठी आवश्यक सगळ्या बाबी शाळेमध्ये असणं गरजेचं आहे. आता पाहता तुमच्या शाळेमध्ये सगळ्या प्रकारच्या बाबी तुम्हाला संस्था चालकांनी उपलब्ध करून दिल्या आहेत. जर संस्था चालकांनी जर ह्या बाबी उपलब्ध करून दिल्या नसत्या तर तुम्ही कितीही प्रयत्न केलेत व काही गोष्टी तुम्हाला कमी जर पडल्या तर त्या जर पूर्ण नसल्यामुळे जर तुम्हाला काही गोष्टी जर करता आल्या नाही तर तुमची शाळा आदर्श होऊ शकणार नाही. सगळ्याच गोष्टी चांगल्या करता येणं म्हणजे आदर्शवत असणं असं त्याचा अर्थ आहे. ही आदर्श शाळेची संकल्पना आहे. आजच्या स्पर्धेच्या युगात टिकून राहण्यासाठी तुम्ही विद्यार्थ्यांना काय कानमंत्र द्याल? स्पर्धेत टिकायचं असेल तर विद्यार्थ्यांना कानमंत्र देण्यापेक्षा विद्यार्थ्यांनी समजून घेतलं पाहिजे. प्रत्येक काही कानमंत्र कुठला काही नसतो. जेव्हा आपण जीवनामध्ये जगत असतो तेव्हा आपल्याला आपल्या अडचणी काय, आपले प्रश्न काय आणि ते कसे सोडवायचे हे आपणच विचार करायचा आहे. दुसऱ्याने सांगितल्यानंतर ते सुटत नाही. तेव्हा आपण विचार करायचा की माझा प्रश्न काय आणि माझी समस्या काय आहे आणि त्याच्यावर मला काय करता येईल हे आपण जेव्हा विचार करू त्यावेळेला आपले सगळे मार्ग आणि आपल्या समस्या सर, आम्ही विचारलेल्या प्रश्नांबाबत माहिती सांगून आमच्या ज्ञानात भर टाकण्याचा प्रयत्न केला त्याबद्दल आपले मनापासून आभार. आणि विद्यार्थ्यांना एकच मी सांगेन की कठोर परिश्रम करा, मनापासून अभ्यास करा, क्षमतेपेक्षा जास्त अभ्यास करा, चांगल्या प्रकारचे संस्कार हस्तगत करा,
चांगल्या गोष्टी मिळवण्याचा प्रयत्न करा, सगळ्यांकडून मिळवण्याचा प्रयत्न करा, शाळेकडून मिळवण्याचा प्रयत्न करा, समाजाकडून मिळवण्याचा प्रयत्न करा, मित्रांकडून मिळवण्याचा प्रयत्न करा. आई बाबा तर आपल्याला चांगल्या गोष्टी देतच असतात. ह्या सगळ्यांकडून चांगल्या गोष्टी मिळवण्याचा प्रयत्न आपण जर केला आणि या सगळ्यांचा चांगला उपयोग आपल्या जीवनामध्ये आपण करून घेतला की आपण यशस्वी होतो. हे जीवन सुखी आणि समाधानी आनंदमय करण्यासाठी आपल्यालाच प्रयत्न करावे लागतात. दुसऱ्याच्या प्रयत्नाकडून काही होत नाही. दुसऱ्यांचं फक्त मार्गदर्शन मिळतं, दुसरे फक्त आपल्याला सूचना करतात, पण प्रत्यक्ष कार्यवाही आपल्याला करायची आहे. तुम्हाला जर मोठं व्हायचं असेल तर तुम्हाला अभ्यास करावा लागेल, परिश्रम घ्यावे लागतील, त्याच्यातून तुम्ही चांगले मार्क मिळवणार. चांगले मार्क मिळवले म्हणजे तुम्ही स्पर्धेमध्ये जे काही आता स्पर्धेचं युग आहे त्या स्पर्धेमध्ये टिकून राहणार आणि तुम्हाला जे निश्चित ध्येय ठरवलेलं आहे त्या ध्येयापर्यंत तुम्ही पोहोचणार आहात. हा सगळ्यात महत्त्वाचा मार्ग आहे. हा कानमंत्र वगैरे काही नाही, हा मार्ग आहे, चांगला मार्ग आहे. आणि हे सगळे मार्ग आपल्याला शाळा शिकवते. आपण एकदम लहान असतो, लहानाचे आपल्या आईवडिलांना सोडून आपण शाळेमध्ये आलेलो असतो. समाजामध्ये वाईट बऱ्याचशा गोष्टी असतात. आपण समाजात फिरत असताना चांगलं आणि वाईट काय हे आपल्याला काही कळत नाही, पण शाळेमध्ये निश्चित सांगितलं जातं की हे चांगलं आहे आणि हे वाईट आहे. वाईटच्या मागे जायचं नाही, वाईट सोडायचं आणि चांगल्याच्या मागे आपण जायचं असतं. हे आपल्याला शाळा शिकवते. आपल्या आईवडिलांनंतर जर आपल्याला चांगल्या गोष्टी कोणी शिकवत असेल तर शाळा माता. आईवडिलांनंतर दुसरी माता कुठली असेल तर शाळा माता. आणि मग अशा या शाळेमातेकडून आपण चांगल्या गोष्टी घेऊन बाहेर पडायचं असतं आणि समाजाला योग्य असं आपलं जे सहकार्य आहे, आपले जे सुजाण नागरिक आहोत, आदर्श नागरिक आहोत, चांगला नागरिक आहोत, भारताचा मी देशाचा नागरिक या नात्याने मला काय करायचं ह्या सगळ्या गोष्टी आपल्या मनामध्ये हळूहळू भिनत असतात आणि आपण चांगल्या पद्धतीने काम करत असतो. हे लक्षात ठेवा. हा कानमंत्र आहे, ही शाळा आहे. शाळेचं योगदान आपल्या जीवनामध्ये फार महत्वाचं आहे. ही एक बंदिस्त आपल्याला अनुभव संस्कार देत असतात. संस्कार देणारे शिक्षकही सुसंस्कारित असतात आणि चांगल्या सुसंस्कारित लोकांकडून मिळालेले संस्कार हे चांगलेच असतात. वाईट गोष्टींपासून ते आपल्याला दूर ठेवत असतात, चांगल्याच गोष्टी आपल्या वाट्याला पुढे आपल्या पुढे मांडत असतात आणि ते घेऊन आपण शाळेतून बाहेर पडत असतो. असा बराचसा कालावधी आईवडिलांनंतर जर जास्त कालावधी कुठे घालवत असतो आपण तर तो शाळेमध्ये घालवत असतो आणि शाळेमध्ये घालवल्यानंतर शाळेतल्या त्या वातावरणाचा आपल्या जीवनावर फार मोठा परिणाम होत असतो. जसं आपण आईवडिलांना आयुष्यभर आठवण ठेवतो, आईवडिलांची आठवण आपण कधी विसरत नाही, बरोबर आहे ना. कोणी विसरतं का आईवडिलांची आठवण? तशी शाळेमातीची सुद्धा आठवण आपण ठेवायची आहे. शाळेला सुद्धा कधी विसरायचं नाही. ज्यांनी आपल्यावर संस्कार केलेले आहेत, ज्यांनी आपल्याला लहानाचे मोठे केलेले आहे, चांगलं ज्ञान आपल्याला दिलेलं आहे, आपल्या समाज मान्य घडवलेलं आहे, अशा शाळेमातेची जाणीव, अशा शाळेमातेचा उपकार आपण आयुष्यभर विसरायचं नाही. ज्या ज्या वेळेला आपल्याला संधी मिळेल त्या त्या वेळेला शाळेकडे येणं, शाळेपुढे नतमस्तक होणं आणि आपल्याकडून जेवढे ऋण फेडता येतील तेवढे ऋण शाळेकडून फेडणं, हा माझा सगळ्यांना एक कानमंत्र आहे. ओके, धन्यवाद.